हॅलो स्टुडंट्स, आजचा आपला जो पार्ट आहे तो म्हणजेच प्रिपरेशन ऑफ अल्काइल हालाइड किंवा हॅलो अल्केन, दोन्ही एकच आहेत. या प्रिपरेशनमध्ये आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या म्हणजे आपल्याला बनवायचं काय आहे आणि ते कशापासून बनवायचं आहे, या गोष्टी आपल्याला आधी माहीत पाहिजेत, तरच आपण प्रिपरेशन मेथड लिहू शकतो. आता जो आपण बघतोय तो म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्काइल हालाइड. वी वॉन्ट टू प्रिपेअर अल्काइल हालाइड. आपल्याला अल्काइल हालाइड बनवायचा आहे आणि त्याच्यामधला जो पहिला मेथड आहे तो म्हणजेच कशापासून, तर फ्रॉम अल्कोहोल. आपल्याला जो काही अल्काइल हालाइड बनवायचा आहे तो अल्कोहोलपासून बनवायचा आहे, दॅट इज ROH. अल्कोहोलपासून अल्काइल हालाइड एवढं आपल्याला आधी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला अल्कोहोलपासून ROH पासून काय बनवायचं आहे, अल्काइल हालाइड बनवायचं आहे. मी इथं घेताना हालाइडच्या ऐवजी क्लोराइड घेतो, म्हणजे या अल्कोहोलपासून आपल्याला अल्काइल क्लोराइड बनवायचा आहे. अल्कोहोलपासून अल्काइल क्लोराइड बनवण्याचे काही मेथड्स आहेत. त्यातला पहिला जो मेथड आहे तो म्हणजेच बाय यूजिंग कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस ZnCl2. अनहायड्रस ZnCl2 या मिक्सचरला लुकॅस रिएजंट असं सुद्धा म्हणतात. कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस ZnCl2 in 1:1 रेशो, दॅट इज कॉल्ड एज अ लुकॅस रिएजंट. दुसरा जो मेथड आहे तो म्हणजेच फ्रॉम PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराइड. तिसरा मेथड आहे PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड. आणि शेवटचा जो मेथड आहे तो म्हणजेच बाय यूजिंग SOCl2 दॅट इज अ थायोनिल क्लोराइड. अल्कोहोलपासून अल्काइल क्लोराइड बनवण्यासाठी या 4 मेथड्स आपल्याला दिलेल्या आहेत. एकूण 4 मेथड्स आहेत. पहिला आहे लुकॅस रिएजंट म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस ZnCl2. सेकंड त्यात मेथड आहे फ्रॉम PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराइड. पुढचा आहे फ्रॉम PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड. आणि शेवटचा SOCl2 थायोनिल क्लोराइड. या थायोनिल क्लोराइडच्या मेथडलाच डॅर्झन्स मेथड असं सुद्धा म्हणतात. काही नेम रिॲक्शन सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. सध्या आपण फक्त या 4 मेथड्स बघणार आहोत. चला तर मग त्यातला पहिला मेथड आपण थोडं बघू. पहिला जो मेथड आहे बाय युजिंग लुकॅस रिएजंट. लुकॅस रिएजंट म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस ZnCl2 इन द रेशो ऑफ 1:1. या मेथडमध्ये काय दिलेलं आहे बघा. अल्कोहोल ROH हा अल्कोहोल आहे. अल्कोहोल इज रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2 प्लस अनहायड्रस ZnCl2. In this reaction ZnCl2 act as a catalyst. या रिॲक्शनमध्ये ZnCl2 कॅटॅलिस्ट म्हणून ॲक्ट होतो. हा कॅटॅलिस्ट इथून जो OH आहे अल्कोहोलमधला न्यूक्लिओफाईल तो रिप्लेस होण्यासाठी मदत करतो. म्हणजे हा बॉन्ड ब्रेक होण्यासाठी हा ZnCl2 त्या ठिकाणी मदत करतो. या रिॲक्शनमध्ये अल्कोहोलचा लुकॅस रिएजंट सोबत रिॲक्शन केल्यानंतर अल्कोहोलचा OH आणि HCl मधला H ॲज अ वॉटर इलिमिनेट होतो आणि इथं तयार होताना RCl अल्काइल क्लोराइड आणि प्लस H2. या पद्धतीनं आपल्याला कोणत्याही अल्काइल अल्कोहोलपासून अल्काइल क्लोराइड बनवता येतो. मेथड तेच आहे, फक्त आपल्याला इथं अल्काइल बदलेल. इथं मिथाइल अल्कोहोल घेतला, इथं मिथाइल क्लोराइड तयार होईल. इथं इथाइल अल्कोहोल घेतला, इथाइल क्लोराइड तयार होईल. इथं प्रोपाइल घेतला, प्रोपाइल क्लोराइड. आयसोप्रोपाइल, इथं आयसोप्रोपाइल क्लोराइड या पद्धतीनं तयार होईल. हा त्यातला पहिला मेथड लुकॅस रिएजंट. अल्कोहोलचा आणि लुकॅस रिएजंटचा रिॲक्शन करून आपण अल्काइल क्लोराइड बनवता येतो.
पुढचा जो मेथड आहे तो म्हणजे फ्रॉम PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराइड. अल्कोहोलपासून आपल्याला बनवायचं आहे. अल्कोहोलचा रिॲक्शन PCl3 सोबत फॉस्फरस ट्रायक्लोराइड. when alcohol reacts with phosphorus trichloride in the presence of red phosphorus it gives alkyl chloride. आणि प्लस याच्यामध्ये H3PO3 हा रिएजंट किंवा साईड प्रोडक्ट त्याच्यामध्ये तयार होईल, दॅट इज अ फॉस्फरस ॲसिड. हा फॉस्फरस ॲसिड सुद्धा त्याच्यामध्ये तयार होईल. अल्कोहोल पासून आपल्याला अल्काइल क्लोराइड बनवायचा आहे बाय युझिंग फॉस्फरस ट्रायक्लोराइड रिफ्लक्स विथ रेड फॉस्फरस. या पद्धतीनं आपल्याला अल्कोहोलपासून अल्काइल हलाइड म्हणजेच अल्काइल क्लोराइड बाय युझिंग PCl3 हे बनवता रिॲक्शनमधून दाखवता येतं. सेम बाय युझिंग फॉस्फरस पेंटाक्लोराइड. when alcohol reacts with phosphorus pentachloride it gives alkyl chloride plus POCl3 and HCl gas is evolved from this reaction. या अल्कोहोलचा रिॲक्शन जेव्हा फॉस्फरस पेंटाक्लोराइड सोबत करतो तेव्हा अल्काइल क्लोराइड जे आपल्याला बनवायचा आहे तो तयार होतो आणि प्लस साईड प्रोडक्ट फॉस्फरस ऑक्झिक्लोराइड विथ HCl गॅस इव्हॉल्वड. आणि त्यामधला जो शेवटचा मेथड आहे बाय युझिंग थायोनिल क्लोराइड SOCl2. जेव्हा अल्कोहोलचा रिॲक्शन थायोनिल क्लोराइड सोबत केला जातो इन द प्रेझेन्स ऑफ पिरिडीन ॲज अ बेस. अल्कोहोलचा रिॲक्शन थायोनिल क्लोराइड सोबत SOCl2 सोबत केला जातो इन द प्रेझेन्स ऑफ पिरिडीन ॲज अ बेस. इट गिव्ज अल्काइल क्लोराइड प्लस HCl गॅस इज इव्हॉल्वड ऑल्सो SO2 गॅस इज इव्हॉल्वड. म्हणजेच याच्यामध्ये HCl आणि SO2 हे दोन्ही गॅस याच्यामध्ये काय होतात इव्हॉल्व होतात. म्हणजेच अल्कोहोल when reacts with thionyl chloride it gives alkyl chloride with SO2 and HCl gas is evolved. That method is called as Dalton's method. पुढचा जो मेथड आहे तो म्हणजेच हॅलोजन एक्सचेंज मेथड. याच्यामध्ये आपल्याला दोन पार्ट बघायचा आहे. पहिला जो आहे तो प्रिपरेशन ऑफ अल्काइल आयोडाईड आणि पुढचा जो बी पॉईंट आहे प्रिपरेशन ऑफ अल्काइल फ्लोराईड. यामध्ये अल्काइल आयोडाईड बनवायचा आहे, यामध्ये अल्काइल फ्लोराईड बनवायचं आहे. प्रिपरेशन ऑफ अल्काइल आयोडाईडला फिंकलस्टेन रिॲक्शन म्हणलं जातं आणि प्रिपरेशन ऑफ अल्काइल फ्लोराईडला सॉल्ट रिॲक्शन म्हणलं जातं. त्यापैकी आपण पहिला जो मेथड बघणार आहे तो फिंकलस्टेन रिॲक्शन. आपल्याला याच्यामध्ये अल्काइल आयोडाईड बनवायचा आहे. सपोज इथं मी अल्काइल क्लोराईड घेतो, याचं रिॲक्शन सोडियम आयोडाईड सोबत इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिटोन. when alkyl chloride is reacts with sodium iodide in the presence of acetone it gives alkyl iodide. It gives alkyl iodide plus NaI sodium chloride. म्हणजेच या अल्काइल आयोडाईड आपल्याला बनवता येतो. या मेथडमध्ये फक्त अल्काइल आयोडाईडच बनवता येतो. हॅलोजन एक्सचेंज मेथड बनलेला आहे. Cl हा सुद्धा हॅलोजन आहे, आयोडीन हा सुद्धा हॅलोजन आहे. Cl इज रिप्लेस्ड बाय आयोडीन, Cl इज एक्सचेंज्ड बाय आयोडीन. हॅलोजनच हॅलोजनला एक्सचेंज केलेला आहे म्हणून याला हॅलोजन एक्सचेंज मेथड असं म्हणलेलं आहे. दुसरा एक रिॲक्शन अल्काइल ब्रोमाइड घेऊ शकतो प्लस याचं सुद्धा NaI सोबत रिॲक्शन इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिटोन इट गिव्ज अल्काइल आयोडाईड प्लस NaBr. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये अल्काइल आयोडाईड हे बनवता येतं. या रिॲक्शनला फिंकलस्टेन रिॲक्शन असं म्हणलेलं आहे. त्यानंतर याच्याच मधला जो सेकंड पॉईंट आपण सांगितलेला आहे तो म्हणजेच सॉल्ट रिॲक्शन. अल्काइल फ्लोराईड प्रिपरेशन करता येतो. याच्यामध्ये सुद्धा बघा, सपोज RCl घेतला
आणि याचं रिॲक्शन आपण AgF अल्काईल फ्लोराईड सोबत केला तर याच्यामध्ये तयार काय होतं, बनवायचं आपल्याला अल्काईल फ्लोराईड प्लस AgCl. यामध्ये आपण AgCl सुद्धा बनवू शकतो. आपल्याला अल्काईल फ्लोराईड बनवता येतं बाय युझिंग अल्काईल क्लोराईड अँड AgF सिल्वर फ्लोराईड. म्हणजेच या रिॲक्शनमध्ये सुद्धा हॅलोजन एक्सचेंज झालेला आहे. Cl हा हॅलोजन आहे, F सुद्धा हॅलोजन आहे. Cl इज एक्सचेंज्ड बाय फ्लुइड अँड प्रिपरेशन ऑफ अल्काईल फ्लोराईड. दुसरं यातला एक रिॲक्शन जर घेतला RCl प्लस Hg2F2 मर्क्युरस फ्लोराईड, याच्यासोबत सुद्धा आपल्याला रिॲक्शन करून अल्काईल फ्लोराईड बनवता येतो. दॅट इज RF अल्काईल फ्लोराईड अँड Hg2Cl2. आपल्याला बॅलन्स करण्यासाठी फक्त इथं 2 द्यावं लागेल. याच्यामध्ये आपण अल्काईल फ्लोराईड बनवू शकतो आणि याच्यामध्ये आपण अल्काईल आयोडाईड बनवू शकतो. अल्काईल आयोडाईड प्रिपरेशन जो आहे तो त्याला फिंकलस्टीन रिॲक्शन म्हणतात. अल्काईल फ्लोराईडच्या रिॲक्शनला सॉल्ट रिॲक्शन म्हणलेलं आहे. हे नेम रिॲक्शनमध्ये सुद्धा आपल्याला येतं, फिंकलस्टीन आणि सॉल्ट रिॲक्शन. बहुतेक वेळा एक्झामला हा क्वेश्चन विचारलेला आहे. यामध्ये पुढचा मेथड आहे हॅलोजनेशन ऑफ अल्केन. हॅलोजनेशन म्हणजे काय, द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन बाय हॅलोजन, that is called as a halogenation. Suppose that is RH alkane. Alkane is reacts with a halogen X2 halogen. The replacement of hydrogen atom of alkane by halogen, it gives RX, that is a alkyl halide and hydrogen halide. म्हणजेच याच्यामध्ये अल्केनमधला हायड्रोजन हा हॅलोजननं रिप्लेस झालेला आहे, त्यालाच हॅलोजनेशन ऑफ अल्केन असं म्हणलेलं आहे. त्यातलंच एक आपण एक्झाम्पल बघूया, हॅलोजनेशन दॅट इज अ क्लोरिनेशन. सपोज दॅट इज अ मिथेन. हा मिथेन आहे. मिथेन इज रिॲक्ट्स विथ हॅलोजन दॅट इज अ Cl2 इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट. In the presence of sunlight, the hydrogen atom of methane is replaced by Cl. The hydrogen atom of methane is replaced by Cl. It gives methyl chloride. It gives methyl chloride. Also, it gives hydrogen halide, hydrogen chloride. The next one is bromination. जसं क्लोरिनेशन तसंच आपण ब्रोमिनेशन बघणार आहोत. सपोज C2H6 that is ethane alkane is reacts with Br2 in the presence of AlBr3 as a catalyst. याच्यामध्ये कॅटॅलिस्ट यूज केलेला आहे, क्लोरिनेशनमध्ये सनलाईट यूज केलेला आहे. द हायड्रोजन ॲटम ऑफ इथेन इज रिप्लेस्ड बाय ब्रोमीन ॲटम दॅट इज अ इथाइल ब्रोमाइड अँड इट ऑल्सो गिव्ज हायड्रोजन ब्रोमाइड. आणि यामध्ये तिसरा जो आपण बघणार आहोत तो म्हणजेच आयोडोनेशन. यामध्ये बघा C2H6 that is ethane. Ethane is reacts with iodine. इथेन मधला हायड्रोजन ॲटम हा आयोडीननं रिप्लेस होतो. इट गिव्ज इथाइल आयोडाईड. याच्यामध्ये इथाइल आयोडाईड तयार होतो प्लस HI. याच्यामध्ये HI सुद्धा तयार होतो दॅट इज हायड्रो आयोडिक ॲसिड. हायड्रोआयोडिक ॲसिड इज स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. हा जो आहे तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे आणि धिस हायड्रोआयोडिक ॲसिड इज रिड्युसेस अल्काईल आयोडाईड अँड बॅक टू अल्केन. हेन्स इट इज रिव्हर्सिबल रिॲक्शन. म्हणून इथं दोन्ही साईडला बांध दाखवून रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे हे सांगितलेलं आहे. बिकॉज hydroiodic acid is a strong reducing agent. It reduces ethyl iodide and reaction gives back to alkane.